उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। बारामतीमध्ये झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी खूप जड अंतकरणाने राज्य कार्यकारिणीसमोर मी राजीनामा ठेवला आहे असे सांगितले। राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपले मनोगत जड अंतकरणाने व पक्षाचे काम करण्यासाठी नवीन चांगल्या उमेदीच्या माणसाला प्रदेशाध्यक्ष पद द्यावे असेही सांगितले। मी प्रदेशाध्यक्ष असताना राज्यभर व जिल्ह्यात देखील फिरण्यासाठी प्रचंड पैसे लागतात। वडिलांचे वय 72 झाले आहे, आई आजारी आहे, मुलांचे शिक्षण सुरू आहे, शेतीकडे दुर्लक्ष होत आहे। कित्येक वर्षापासून नवीन पुस्तक आलेच नाही, लेखनही बंद झालं आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हा निर्णय घेतला आहे। कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम करत राहणार आहे। पुढील काही दिवसात राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी शेतकरी राज्य संघटनेचे कार्यकर्ते माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करतील व नव्या चेहऱ्याला संधी देतील अशी मला अपेक्षा आहे। माझ्या कार्यकाळात माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न करता नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील देखील आपण सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांनी माझ्यावर लहान भावासारखे प्रेम केले। माझे मत व केलेली छोटी मोठी आंदोलने आपण राज्यभर पोहोचवली, त्याबद्दल नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांचे मी अंतःकरणातून ऋण व्यक्त करतो असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी ऋण व्यक्त केले व सर्वांना धन्यवाद दिले। मी स्वतःकडेच बघतो, मला पूर्णपणे जाणीव आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून जसं काम करायला पाहिजे तसं काम मी करू शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। याला कारणं अनेक आहे, ते कारणांचे कारणं सांगत बसत नाही, परंतु सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। पण मित्रांनो, मी 4.5 वर्ष प्रदेशाध्यक्ष असताना प्रचंड अडचण असतानासुद्धा अनैतिकतेचा आणि भ्रष्टाचाराचा एकही रुपया मी कधी स्वीकारला नाही, म्हणून मी कमी काम करू शकलो। आणि मी जाहीरपणे सांगतो की माझ्यापेक्षा चांगलं काम कोणी करत असेल, चांगलं पळणारा कोणी कार्यकर्ता असेल की त्याच्याकडे ते पद द्यावं, कारण संघटनेच्या नव्या उभारणीसाठी एका चांगल्या नेतृत्वाची सुद्धा गरज आहे आणि ती सन्मानानं मी त्याच्याकडे देण्यासाठी तयार आहे। मी कार्यकारिणीला आणि साहेबांना विनंती करतो की ते पद आपण जाणीवपूर्वक काळजीपूर्वक कुणाकडेही द्या, मला त्याची काही अडचण नाही। कार्यकर्ता म्हणून मी आयुष्यभर साहेबांसोबतच काम करणार आहे। मला काही आमदार खासदार मंत्री व्हायचं नाही, कारण माझ्या गावातली ग्रामपंचायती जागासुद्धा राखीव आहे, जिल्हा परिषद राखीव आहे, आमदारकी राखीव आहे, खासदारकी राखीव आहे। त्याच्यामुळं मी घराच्या दामवांना जसं म्हटले का राख केली पाहिजे, आता राख करून ती संघटनेला लावून संघटना मोठी होणार नाही आमच्यासारख्यांची। आम्हाला कुटुंब सांभाळावंच लागणार आहे, दुसरा पर्याय नाही आहे। कुटुंब सांभाळून जेवढा वेळ येस मराठीसाठी ब्युरो न्यूज। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।